सूर्यकाशी फलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळतंय नायरा 11 संघाकडून. सलामीची ओन जोडी मैदानात दाखल. सोहन आणि ऋतिक गोलंदाजी मार्फत राज. सुरेख सेट राईट चेंडूला केलाय 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होतोय. 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचकरण सरांचा 9चा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने भर पडते. पुढील चेंडू पंचकरण सरांचा वाईटचा इशारा येतोय. पंचकरण सरांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने भर प्लस 22च्या स्वरूपात 1. टोटल 2 धावा. धावत होतोय सोहन. पहिला धक्का बसतोय नायरा 11 संघाला. सोहनच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी जाते प्रतीक. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय राज याच्याकडून. धावसंख्या होते 1.10. छोटा क्षेत्ररक्षक खाली धावतोय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु सीमारेखा बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. खूप प्रयत्न चांगला होता छोट्या खेळाडूचा परंतु तितका चेंडूचा वेग सुद्धा होता. 4 धावा मिळाल्या. पुढील चेंडू राजाचा नानूसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली चेंडूने. 1 धाव पूर्ण केले. पुढील चेंडू राजाचा माराकर प्रतीक. एक डावखुरा फलंदाज क्षेत्ररक्षणात बदल करतोय संघाचा संघनायक अक्षय. पुढील चेंडू प्रतीकसाठी. चेंडूने आकाशाचं चुंबन घेतलंय. दोन धावा पूर्ण केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 17. 1 बाद 17 धावा. सुरेख प्रकारे धावांचा डोंगर असला आहे पहिल्या षटकावरती. 17 धावा खेचून काढलेत. दुसरं षटक हाताळण्याची संधी मिळाली. एक छोटा गोलंदाज हो कशा प्रकारे आपल्या उलटा हाताचं प्रदर्शन करतो आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल एका छोट्या गोलंदाजाकडून. वय वर्ष 12-13 वर्षाचा मुलगा असेल मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. सुरेख चेंडूला फेकतोय. स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला ऋतिक. पुढील चेंडू ओमेचा. सुरेख चेंडू फेकला होता. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एक धाव मिळते. पुढील चेंडू ओमेचा माराकर ऋतिक. ऑफसेट ठेवला चेंडूला. 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होतोय. 3 धावा. धावसंख्या होते 1 बाद 22. स्ट्राईकला प्रतीक, स्ट्राईकला ऋतिक. गोलंदाजी मार्फत छोटा ओम. पाहूया कशाकडे पंचकरण सरांचा वाईटचा इशारा येतोय.
पुढील चेंडू प्रतीकसाठी होमेचा सुरेख सुरेख फटका म्हणावा लागेल. सुरेख झेल राज याच्याकडून दुसरा धक्का बसतोय प्रतीकेच्या स्वरूपात. नायरा इलेव्हन संघाला वैयक्तिक 2 धावांवरती बाद झालं प्रतीक. त्याची जागा घेण्यासाठी जातोय अनिश. धावसाठी होते 2 बाद 23. पुढील चेंडू होमेचा अनिश साठी. करण सर यांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 24. पुन्हा एकदा सुरेख शॉट होता खाली क्षेत्र तैनात. सुरेख झेल अक्षय टिपलाय आणि तिसरा धक्का बसतोय अनिशेच्या स्वरूपात. नायरा इलेव्हन संघाला धावसंख्या होती 3 गडी बाद 24. अनिशेची जागा घेण्यासाठी जातोय आर्यन. पुढील चेंडू होमेचा फटका म्हणावा लागेल. आरू याच्याकडून गटारचं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. 3 धावा पूर्ण केले. 2 षटकाचा खेळ समाप्ती होतोय. 2 षटकाच्या खेळ धावसंख्या होते 3 बाद 27. नायरा इलेव्हन संघाची संघाकडून तिसरं षटक हाताळण्याची संधी मिळते. बंटी याला तिसरं षटक घेतोय. बंटी स्ट्राईकला आहे. आर्यन नॉन स्ट्राईकला आहे. ऋतिक डायरेक्ट हिट केलाय. धाबात होतोय ऋतिक. नायरा इलेव्हन संघाला 4था धक्का बसतोय ऋतिक याच्या स्वरूपात. वैयक्तिक 12 धावावरती बाद होतोय ऋतिक. 6 चेंडू मध्ये 12 धावा काढल्या होत्या ऋतिक याने. सलामीची A1 सितारा तंबूत परततोय ऋतिक. त्याची जागा घेण्यासाठी जातोय सोनू. पुढील चेंडू बट्ट्याचा सोनूसाठी. सुरेख फटका क्षेत्राच्या खाली तैनात. सुरेख झेल राजाने टिचलाय. बाद होतोय सोनू. 5वा धक्का बसतोय नायरा इलेव्हन संघाला सोनू याच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी जातोय स्वप्नील. खास मुंबईवरून आपल्या लीग साठी हजेरी लावली स्वप्नील याने. पुढील चेंडू भट्टी याचा मारा करेल स्वप्नील. पाचच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 5 बाद 28. पुढील चेंडू भट्टी याचा आर्यनसाठी. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. भट्टी याची 5च्या स्वरूपात 1 धाव मिळते. पुढील चेंडू स्वप्नील साठी. बंटी याचा पाहूया ऑफ साईडला कटवलाय चेंडूला.
पंचाने धावा सांगायच्या आहेत. वन शॉट 3 धावा. धावसंख्या होते 5-32. नायरा 11 संघाची. पुढील चेंडू बंटी याचा मार्ग शोधेल. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक खाली तैनात. पंच पक्का सरदा नोचा इशारा आहे. पंचाने धावा सांगायचे 9+2 टोटल 3 धावा. सुरेख फटका आता सोपतील याचा. धावा होतोय 9+1 टोटल 2 धावा. धावसाठी होते 5-37. तिसरं षटक प्रगतीपथावरती बंटी याचं. मारकरी आर्यन सुरेख शॉट मारला. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव प्रयत्न सक्सेसफुल होतो आणि 2 धाव पूर्ण केले. 1 शॉट आर्यन याचा 1 शॉट. 1च धाव घ्यायचे. नो करण सर यांचा नोचा इशारा येतोय. 1+2 टोटल 3 धावा. टोटल 2 रन. पुन्हा एकदा सुरेख फटका मारलाय आणि धावत होतोय आर्यन. 6वा धक्का बसतोय. 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 43 धावांचं आव्हान ठेवलंय रोहित प्रशंसा स्पोर्ट संघासमोर. सामना कंपल्सरी चेस राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. 2025-26 LNPL लाजूल नर्वे प्रीमियर लीग पर्व 3रं रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह युट्यूब द्वारे लाईव्ह प्रेक्षण होतोय. यापुढील होणारा सामना यापुढील होणारा सामना जय हनुमान 11 वर्सेस लक्ष्मी स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघनायकाने पॅव्हलिन मध्ये याचे नाणेफेक उडवून घ्यायचे. जय हनुमान संघाचे संघनायक सुजित गोवलकर. लक्ष्मी स्पोर्ट संघाचे संघनायक कल्पेश ओरफे. नाणेफेक उडवून घ्यायचे. नायरा 11 संघाने आपल्या क्षेत्राच्या सजवून घ्यायचं. सामन्याला विलंब होतो. आर्थिक लागते.
राज नाश्तेतला अक्षय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू नानू याचा माराकर राज. पंचांचा 9चा इशारा येतोय. प्लस डिक्लेअर झोन टोटल 2 धावा मिळत आहेत. दोन धाव होत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनला टटवल्या चेंडूला क्षेत्ररक्षक खाली शंकू सुरेख क्षेत्ररक्षक केलंय. 2 धाव पूर्ण केलेत. पुढील चेंडू ऋतिकाचा माराकर राज मास्टर अक्षय. सुरेख फटका सीमा रेखा बाहेर. 6 धावांसाठी राज याच्या बॅट मधून येतोय. दुसरा षटकार LNPL मधील. दुसरा षटकार गेलाय LNPL मधील राजाच्या बॅट मधून नानूसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला टटवल्या चेंडूला दोन धाव पूर्ण केलेत. धावसंख्या होते 12. पुढील चेंडू नानू याचा यारकरून चेंडू होता. सुरेख खोदून काढला चेंडूला. सुरेख झेल टिपला अनिशाने. पहिला धक्का बसतोय राजाच्या स्वरूपात. लक्ष्मी स्पोर्टने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सुरेख फटका म्हणावा लागेल भट्टी याचा. बचाव थ्रो म्हणावा लागेल अनिशेच्याकडून. सर धावा सांगायचे टोटल या चेंडूवरती 4 धावा 3 धावा. पुढील चेंडू ऋतिक याचा अक्षयसाठी एक आक्रमक फलंदाज एवन सितारा यॉर्करलाईन चेंडू होता. 1 धाव पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसाठी होते नायरा इलेव्हन संघाची. सॉरी तेज गोलंदाज धडाक्यात फलंदाज अक्षय. कोणती धाव खर्च केली नाही या चेंडूवरती. पुढील चेंडू मारण्याचा अपेक्षासाठी सुरेख फटका मारलाय खोदून चेंडूला. 2 धाव पूर्ण केलेत. धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्या होते 22.
सुरेख फटका म्हणावा लागेल अक्षय याच्याकडून. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा सुरेख प्रकारे पूर्ण केले. धावसंख्येत 2ची भर पडते. धावसंख्या होते 24. समीकरण बनतोय समीकरण म्हणतोय 8 चेंडू विजयासाठी 19 धावा. सामना कंपल्सरी चेस राहिले की दोन्ही संघाने नोट घ्यायचे. पंचाने अपील फेटाळलाय. कोणती धाव खर्च केली नाही चेंडूवरती. सुरेख फटका होता. पंचाने धावा सांगायचे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा पूर्ण केले. धावसंख्या होते तिसरं षटक घेऊन येतो अनिस. एक तेज गोलंदाज. पाहूया आपल्या गोलंदाजीचा प्रतिसाद कशा प्रकारे करतोय अनिश. स्ट्रायकला अक्षय, डावस्ट्रायकला बंटी. सलामीचा एवन तर अजून सुद्धा मैदानामध्ये दाखल आहे अक्षय. यॉर्कर चेंडू होता. एक धाव पूर्ण केले. समीकरण बनतंय 5 चेंडू 15 धावा. सामना कंपल्सरी चेस राहील. स्ट्राईकला बंटी. सुरेख स्टेट ड्राईव्ह केला चेंडूला. गचाल असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा पूर्ण केलेत. समीकरण बनतंय 4 चेंडू 12 धावा विजयासाठी. रोहित प्रशांतचा स्पोर्ट्स संघाला. पुढील चेंडू अनिशाचा अक्षयसाठी. यॉर्कर चेंडू आता पोदून मारलाय अक्षयाने. दोन धावा काढलेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अनिश याच्याकडून. समीकरण म्हणतंय 3 चेंडू 10 धावा. रोखणार की ठोकणार. एक साईडला अक्षय तर दुसऱ्या साईडला अनिस. उलटा चेंडू होता. एक धाव पूर्ण केले. दुसरी सुद्धा असे प्रकारे. दोन धाव पूर्ण केले. समीकरण होतंय 2 चेंडू 8 धावा. चौकार किंवा षटकारांची आतिषबाजी करायला लागणार अक्षयाला. संघाचा संघ आहे. फलंदाजीसाठी आपले खेळाडू पाठवायचे आहेत.
2 चेंडू 8 धावा विजयासाठी रोहित प्रशांत स्पोर्टला. 9 चेंडू सॉरी पंचाने बचावचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय. पंचाने धावा सांगायचे 9 प्लस 3 टोटल 4 धावा. गोलंदाजी मार्फत अनिश, फलंदाजी मार्फत अक्षय रोखणार तर अक्षय ठोकणार. पाहूया कोण जिंकतोय. रोहित प्रशांतचा स्कोर की नायरा 11. दोन्ही संघ बलंड. सामना कंपल्सरी केस राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. पुढील चेंडू अनिशाचा अक्षयसाठी यार करण्याचा चेंडू होता. अरे यार एक पाहिजे 3 धावा पूर्ण केले. समीकरण बनतंय 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी सामना केस असेल. दोन्ही संघाने नोंद घ्यायची. रोखणार की ठोकणार सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अनिशाची. कोणी आतमध्ये जायचं नाही. पेनल्टी असेल रनांची. सामन्याला विलंब होतोय. 1 चेंडू 1 धाव. पंचापत्ता सर आणि करण सर सामन्याला सुरुवात करायची आहे. नाहीतर यापुढील होणारे सामने 2 षटकांचे खेळवले जातील याची सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू अनिशाचा मारा करे बंटी सॉरी आदित्य. सुरेख फटका विजय फटका म्हणावा लागेल आणि पहिला सामना